आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. काय आहे 13 मध्ये? रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. रंजनाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे रंजना. आणि त्या निमित्तानं रंजनाला 540 संत्री विद्यार्थ्यांना वाटायची आहेत. तर काही ठराविक विद्यार्थ्यांना ती अशी वाटायची की ती समान मिळाली पाहिजे. ठीक आहे ना? म्हणजे कोणालाही असमान वाटायची नाहीत. तर 540 संत्री ही समान वाटायची. ठीक आहे ना? काही विद्यार्थ्यांना ती समान वाटली गेली पाहिजेत. जर 30 विद्यार्थी म्हणजे आता जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जर का 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येक विद्यार्थ्याला 3 संत्री कमी मिळाली असते. म्हणजे आता ती सध्या 540 संत्री समान वाटू शका लागली, तर आता ती विद्यार्थ्यांना 3 प्रत्येकाला जास्त मिळायला लागली. पण जर 30 विद्यार्थी वाढले असते तर आता तेच संत्री प्रत्येकाला 3 कमी मिळाले असते, कमी पडले असते. ठीक आहे ना? तर विद्यार्थी संख्या काढा असा प्रश्न आहे. मग आता 540 संत्री वाटप करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान मिळाले पाहिजे. मग आपण काय करू? विद्यार्थी संख्या काहीतरी मानू. ठीक आहे ना? समजा विद्यार्थी संख्या x मानू. ठीक आहे? मग आता जर का x विद्यार्थी संख्या मांडली ज्यांना 540 संत्री समान वाटप करायची. ठीक आहे ना? 540 संत्री x विद्यार्थ्यांना समान वाटप करायची. ठीक आहे? मग प्रत्येक एक विद्यार्थ्याला किती संत्रे मिळतील? मग प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक म्हणजे एकाला इथं, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली संत्री किती मिळतील? पहा ना, सर्व विद्यार्थी संख्या आहे x आणि सर्व संत्र्यांची संख्या आहे 540. म्हणजे किती मिळणार? 540 भागीला एकूण विद्यार्थी संख्या, एवढी एका विद्यार्थ्याला मिळालेली संत्री असणार आहेत. बरोबर आहे? आता जर विद्यार्थी संख्या वाढली किती? 30 न. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर नवीन विद्यार्थी संख्या काय झाली असते? नवीन विद्यार्थी संख्या आपण सुरुवातीला x घेतली, आता ती 30 न जास्त जर झाली तर नवीन विद्यार्थी संख्या काय होईल? x अधिक 30. आणि मग x अधिक 30 विद्यार्थ्यांना समान वाटल्या जाणाऱ्या 540 संत्र्याची संख्या आहे. तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्रे मिळतील ते काढू. मग अशा वेळेस प्रत्येकाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली संत्री, आता मग प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री मिळतील? पुन्हा याच्यासारखंच एकूण वाटप करायची संत्री भागीला एकूण विद्यार्थी संख्या. म्हणजे एकाला विद्यार्थ्याला किती संत्रे मिळतील त्यात याचा भागाकार म्हणजे एका विद्यार्थ्याला किती संत्रे मिळतील ती संख्या. बरोबर आहे? आता पुढे काय सांगते? अट काय की जर हे वाढले विद्यार्थी 30 तर प्रत्येकाला 3 संत्रे कमी मिळतात. म्हणजे पहिल्यांदा जे संत्री वाटप झाली 540 x विद्यार्थ्यांना, आता तेच 540 x अधिक 30 विद्यार्थ्यांना समान वाटले गेले तर 3चा फरक पडते. म्हणजे मला त्याच्यावरून असं लिहिता येते, दिलेल्या अटीनुसार या दोघांचा फरक हा 3 आहे. म्हणजे 540 छेद x वजा 540 छेद x अधिक 30
बरोबर 3. समजलं? कारण 3 संत्री कमी पडायला लागलेत म्हणजे याचा अर्थ दोन्ही या दोन पदाचा फरक 3 आहे. मग आता याचं वर्ग समीकरण तयार करा. हे अशा प्रकारचे गणित आपण घेतलेत आधी पण, है ना? याच्यातून 540 सामायिक काढा वरून. उरेल काय इथे x 1/x. इथे काय उरेल 1/x अधिक 30 बरोबर 3, है ना? मग हा 540 तिकडे द्या पाठवून बरोबर चिन्हाच्या, हा कंसाच्या गुणाकारात आहे, तिकडे गेला तर भागाकारात जाईल 3च्या, म्हणजे 3/540 असं होईल. याचा तिरपा गुणाकार करून घ्या. इथे होईल x अधिक 30 एक x अधिक 30 वजा x एक x भागीला या दोघाचा गुणाकार करून घ्या. x गुणिला x अधिक 30 बरोबर याचा भागाकार करून घ्या. 18 2 36 18 त्रिक 54 है ना, म्हणजे 1/180 बरोबर आहे का? मग आता इथे हा x वजा आहे, हा अधिक आहे, ते कॅन्सल होते, म्हणजे इथे काय होईल 30 वर आणि खाली याचा गुणाकार करून घेतला समजा x वर्ग अधिक 30x बरोबर 1/180. आता याला इकडे घ्या, याला इकडे घ्या, म्हणजे काय होईल x वर्ग अधिक 30x गुणिला 1 म्हणजे हेच आणि बरोबर चिन्ह आणि 180 गुणिला 30. मग हे काय होते तर वर्ग समीकरण तयार झालं आपलं. याचा गुणाकार करा 18 त्रिक 18 2 36 18 त्रिक 54 म्हणजे 5400 आणि ते 5400 जर मी इकडे आणले तर ते 5400 होतील वजा. झालं वर्ग समीकरण तयार. समजलं? आणि आता या वर्ग समीकरणाला कसं सोडवायचं तर आपल्याला वजा 5400 चे असे अवयवाची जोडी पाहिजे जी जोडी आपल्याला 30 मिळवून देईल, है ना? तर आता पहा 9 × 54 9तून 6 गेले 3 उरले म्हणजे याचा अर्थ 90 आणि 60 याचा गुणाकार 5400 येते आणि वजा पाहिजेत म्हणजे यातल्या दोनपैकी एक संख्या वजा आहे. इथलं जे चिन्ह असेल ते मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे वजा छोटी लिहिणार. म्हणजे या दोघांचा गुणाकार 5400 येते आणि 90 मधून 60 गेले तर 30 येतात. मग याला जर का सोडवलं तर आपण असं लिहू शकतो आणि याच्या प्रकार अशा प्रकारचे गणित आपण केलेत आधी पण. तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहून घ्या. याच्यातून काय येतात किमती, मग मूळ काय येतात याचे तर x बरोबर हे जे अवयव आहेत याचे चिन्ह बदलून येतात. म्हणजे एकदा x बरोबर -90 येईल किंवा दुसरे काय येईल x बरोबर अधिक 60. मग आता हे काय आहे तर विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थी संख्या वजा असेल का नाही, म्हणजे विद्यार्थी संख्या काय असेल मग तर अधिक 60. कळलं? मग खाली उत्तर लिहायचं. म्हणून विद्यार्थी संख्या x बरोबर 60 असेल. आणि का नसेल वजा 90 का नसेल तर ते पण वाक्य लिहून टाकायचं. काय लिहाल की विद्यार्थी संख्या ही ऋण असू शकत नाही. समजलं? ठीक. तुम्हाला जर व्हिडिओ मदत करत असतील अभ्यासात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का कुठली स्टेप नसेल कळत तर मला कमेंट करा. तुम्हाला कोणतं गणित नसेल कळत तर मला कमेंट करा. मी ते तुम्हाला कसं सोडवायचं याच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवेन. ठीक आहे?